जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, DMER जे विभाग आहे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग, या विभागाअंतर्गत 1107 पदांसाठी जी पदभरती प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या पदभरतीमधील जे काही 25 सप्टेंबर, 26 सप्टेंबर आणि 29 सप्टेंबर या दिवशीचे पेपर अति मुसळधार पावसामुळे पोस्टपोन करण्यात आलेले आहेत। ते पेपर कधीपर्यंत होऊ शकतात याविषयीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तुम्हाला एका बेस इन्फॉर्मेशनच्या वरती पूर्ण माहिती डिटेल्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या 2-3 बाबी आहेत ज्या एकमेकांवर आधारित आहेत आणि त्या आधारावरच एग्जाम कधीपर्यंत होऊ शकते याचा आपल्याला एक निष्कर्ष लागणार आहे। आपण त्यावरून एक तर्क काढू शकणार आहोत, त्यामुळे त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघणं गरजेचं असणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण याआधी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला होता, कोणत्या पदासाठी किती फॉर्म आलेले आहेत या संदर्भामध्ये, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे आहे त्यांनी ही PDF एडिट केलेली आहे किंवा यामध्ये रियालिटी नाही आहे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या बोलल्या होत्या। तर त्यांच्यासाठी एकदा मी तुम्हाला ही माहिती खरी आहे याविषयी थोडासा एक प्रूफ देऊन इच्छित आहे, जेणेकरून आपल्या चॅनलवरती जे विद्यार्थी जोडले गेलेले आहेत आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जी माहिती देत असतो ती माहिती ऑथेंटिक असते, पूर्ण रिसर्च करून ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते याविषयी तुम्हाला खात्री पटवून देण्यासाठी एका मिनिटामध्ये तुम्हाला या जे व्हिडिओ होता त्या व्हिडिओच्या मागील जे फॅक्ट आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करतो। बऱ्याच ज्या कमेंट आहेत त्या मला त्या व्हिडिओच्या खाली आल्या होत्या की जी काही PDF आहे, हे जे पेपर होणार आहेत याच्यामध्येच या 2 जे कॉलम आहेत हे ॲड करून एडिट करून तुम्हाला सांगण्यात येत आहेत आणि त्यामध्ये शिफ्ट काउंट जे आहे याची स्पेलिंग जी आहे ती चुकीची असल्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे आहे ते या चुकीच्या स्पेलिंगमुळे याच्यावरती डाऊट घेतला होता। पण बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी PDF आहे ही अत्यंत खरी आहे, ऑफिशियली आपल्याकडे माहिती आलेली आहे आणि प्रत्येक शिफ्टमध्ये किती विद्यार्थी संख्या आहे यानुसार आपण कॅल्क्युलेशन करून कोणत्या पदासाठी किती फॉर्म आलेले आहेत या संदर्भात एक तर्क जो आहे तो काढला होता। बघा, आता ही वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाची ऑफिशियल वेबसाईट आहे। या ऑफिशियल वेबसाईटवरती विद्यार्थी मित्रांनो 1 सप्टेंबर रोजी पोस्ट वाईज सिलेबस जे आहे ते ऑफिशियली प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्याच ऑफिशियल प्रसिद्ध केलेल्या जे काही सिलेबसची PDF आहे त्या PDF मध्ये पेज नंबर 10 वरती प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे जे पद आहे बघा, या पदामध्ये सुद्धा तुम्ही खाली गेलात तर जी कॉलम जो आहे त्याच्यामध्ये हेमॅटोलॉजी इन्क्लुडिंग ब्लड ट्रान्सफ्युजन यामध्ये ब्लड जो शब्द आहे याची सुद्धा स्पेलिंग त्यांच्याकडून टाईप करण्यामध्ये मिस्टेक झालेली आहे। ही PDF सुद्धा ऑफिशियली प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची ही चूक जी आहे स्पेलिंग मिस्टेकची ती झालेली आहे। ऑफिशियल वेबसाईटवरती जे PDF आहे सिलेबसची त्याच्यामध्ये चूक होऊ शकते, तर मग विद्यार्थी मित्रांनो हे जे शिफ्ट स्पेलिंग आहे यामध्ये सुद्धा त्यांची थोडीशी मिस्टेक होऊ शकते। हीच गोष्ट, हाच फॅक्ट मला तुमच्या लक्षात जो आहे तो आणून द्यायचा होता। त्यानंतर बघा, आता उर्वरित पेपरच्या संदर्भात माहिती आपण घेणार आहोत, कधीपर्यंत पेपर होतील याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 24 सप्टेंबर रोजी एक प्रसिद्धीपत्रक आलेलं होतं ज्यामध्ये दिनांक 25 आणि 26 या 2 दिवसाचे पेपर पुढे ढकलण्यासाठी आपल्याला माहिती देण्यात आलेली होती आणि पुढच्या जे पेपर आहेत ते कधी होणार आहेत याबाबत सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं होतं। आता पेपर पोस्टपोन होण्याचे जे काही कारण आहेत हे कारण बघा, सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी अति मुसळधार पावसामुळे या कारणामुळे हे जे पेपर आहेत आपले दोन्हीही 26 तारखेला जे परिपत्रक आलं त्याच्यामध्ये सुद्धा बघा महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी मागील आठवड्यापासून अति मुसळधार पावसामुळे
29 तारखेला जो पेपर होणार आहे तो पोस्टपोन करण्यात येत आहे असं सांगितलेलं आहे। म्हणजे जे 24 तारखेचं आणि विद्यार्थी मित्रांनो जे 26 तारखेचं परिपत्रक आहे त्यामध्ये दिनांक 25, 26 आणि 29 या तिन्ही दिवसाचे जे पेपर आहेत हे पोस्टपोन करण्यात आलेले आहेत आणि त्याचं कारण आहे अतिमुसळधार पाऊस। आता पेपर कधी होतील याविषयी आपण बोलायचं जर म्हणलं तर बघा, आज आहे 1 तारीख, 1 तारखेपासून ते 4 तारखेपर्यंत जे आहे ते आता वातावरणानुसार पावसाच्या जे काही अनुषंगानं पाऊस कधी पडणार आहे कधी थांबणार आहे या अनुषंगानं आपले पुढील पेपर जे आहेत ते पुढील पेपर होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत। विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण प्रॉपर माहिती देणार आहे। बघा 1 तारखेपासून 4 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पाऊस राहणार नाही, परंतु हवामान खात्याच्या अंदाजानुसार 4 तारखेपासून 8 तारखेपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। आणि ही जी हवामान खात्याचा अंदाज आहे हा विभागाने आणि TCS या दोन्ही कंपन्या ज्या आहेत यांनी पूर्ण लक्षात घेतलेला असणार आहे। बघा आज 1 तारीख आहे, उद्या दसरा असणार आहे, 3-4 तारखेला 2 दिवस पाऊस नाहीये, परंतु लगेच 4 तारखेपासून 6, 7, 8 बुधवारपर्यंत जो आहे तो पाऊस असणार आहे। त्यामुळं या दिवसांमध्ये म्हणजे 8 तारखेपर्यंत पेपर होण्याचे चान्सेस कमी आहेत। विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर 9 आणि 10 ही जी तारीख आहे जे मीरा भाईदर महानगरपालिका आहे यांचे एग्जाम होणार आहेत। बघा समजून घेण्याचा प्रयत्न करा, तुमच्या समोर काल निर्णय सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। 8 तारखेपर्यंत जे आहे ते पावसाची शक्यता आहे आणि त्यानंतर 9 आणि 10 तारखेला या 2 दिवशी विद्यार्थी मित्रांनो जे मीरा भाईदर महानगरपालिका आहे यांची एग्जाम होणार आहे। आणि त्यानंतर बघा दिवाळी असणार आहे आपली 20 तारखेपासून सुरुवात आहे आणि त्यानंतर आपल्याला या 10 तारखेपासून पुढं 10 दिवस राहत आहेत। या 13 तारखेपासून 18 तारखेपर्यंत या 4-5 दिवसामध्ये जे आहे ते तुमचे एग्जाम होण्याचे चान्सेस आहेत। माझं प्रिडिक्शन, माझं वैयक्तिक मत असं आहे की बघा 8 तारखेच्या पावसाच्या अंदाजानुसार तुमचं पेपर शेड्यूल जे आहे ते ठरवण्यात येईल आणि त्यानंतर पेपर शेड्यूल ठरवल्याच्या नंतर बघा 9-10 तारखेला मीरा भाईदर महानगरपालिकेच्या जे पदभरत्या आहेत ह्या होण्याच्या आधी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 9-10 तारखेच्या आधी जर तुमचे हॉल तिकीट आले तर त्यानंतर 3 ते 4 दिवसाच्या नंतर तुमचे एग्जाम होण्याचे चान्सेस आहेत। यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ड्रायव्हर, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन, सोशल सर्वंट, असिस्टंट लायब्रेरियन, लॅबोरेटरी टेक्निशियन, लोअर ग्रेड स्टेनोग्राफर आणि सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट एवढ्या पदांच्या पदभरत्या उर्वरित आहेत। 10 तारखेच्या नंतर 18 तारखेपर्यंत झाल्या तर होऊ शकतात, नाही तर मग विद्यार्थी मित्रांनो या पदांच्या पदभरत्या दिवाळी नंतर सुद्धा जाऊ शकतात। दिवाळीनंतर पेपर होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, कारण विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशे पदांचे पदभरत्या पार पडलेल्या आहेत। 2-3 दिवसाचे फक्त त्यांना वेळ लागेल आणि त्यानुसार जे दिवाळी आहे त्याच्या आधी पेपर होऊन दिवाळीच्या पिरियडमध्ये आपल्याला याची जी आन्सर की आहे ती पाहायला मिळू शकते आणि लगेच निवडणुका झाल्याच्या नंतर याच्या आपल्याला पोस्टिंग सुद्धा मिळायला सुरुवात होऊ शकते। आपल्याकडे जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारावर आपण संपूर्ण माहिती पेपर कधी होतील याविषयी एक तर्क अनुमान लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो एग्जाम होतील तेव्हा होतील, एग्जाम कॅन्सल होत नसते। पेपर तुमची ॲड आलेली आहे, तुमचे फॉर्म भरून घेतलेले आहेत, पेपर 1-2 दिवस मागे पुढे आज उद्या होतच असतात, परंतु या जो गॅप आहे या गॅपमध्ये तुम्ही 3 महिन्यामध्ये जसं फॉर्ममध्ये होता स्टडी चालू होती तसं या गॅप नंतर सुद्धा तुमची स्टडी कन्सिस्टंटली ठेवा। तुमचा फॉर्म जो आहे तो फॉर्म जाऊ देऊ नका, तुम्ही इन्फॉर्मच राहा आणि अभ्यास करत राहा आणि यावेळेस पोस्ट नक्की काढा एवढीच तुम्हाला विनंती करतो। आणि दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा। धन्यवाद।